अहमदनगरमध्ये जे घडलं तो अपघात होता। भाजपला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात पक्ष कारवाई करेल। यापुढे सेना भाजपला सहकार्य करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे। मुख्यमंत्री येणार म्हणून जळगावमध्ये धर्मा पाटलांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता भीम आर्मीच्या कार्यक्रमांवर बंदी घातली जातीये। ही अघोषित आणीबाणी आहे। दलितांचा आवाज दाबून तुम्ही राज्य करणार असाल तर जनता खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी बीजेपीला साथ देणार आहे का? अहमदनगरला जे घडलं तो अपघात होता आणि ज्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं, ज्यांना सांगूनही त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, त्यांना शो कॉज नोटिसेस इश्यू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई पूर्णपणाने पक्ष घेईल। कोणत्याही परिस्थितीत भाजप शिवसेनेला सहकार्य करायचं नाही हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे। स्थानिक लोकांनी स्थानिक परिस्थितीला आणि काही त्यांचे अंतर्गत प्रश्न आहेत त्यासाठी जर निर्णय घेतला असेल तरी पक्षाला ते मान्य नाही। त्यामुळे पक्ष अशा निर्णयाचा निषेध करतं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई पक्ष करेल। भीम आर्मीच्या सभा कार्यक्रमांना बंदी घातली गेलेली आहे। लोकशाही असलेल्या देशामध्ये अशी बंदी घालणं योग्य आहे का? अजिबात बरोबर नाही। या सरकारमध्ये देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, आता देवेंद्र फडणवीस जळगावला गेले तर धर्मा पाटलांच्या पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ठेवलं। अघोषित आणीबाणी महाराष्ट्रात आणि भारतात आहे। अशी भीम आर्मीच्या प्रमुखांना अशा पद्धतीनं डांबणे आणि त्यांना फिरण्यास मज्जाव करणे हे आणीबाणीचं दुसरंच, आणीबाणीपेक्षा दुसरं याला काही म्हणता येत नाही। आणि अशा पद्धतीने पददलितांना दाबून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कोंडून ठेवून जर तुम्ही राज्य करणार असाल तर महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता हे मान्य करणार नाही। त्यांना 2019ला या सगळ्याचा परिणाम दिसेल। मनसे आणि प्रकाश आंबेडकर युती जाणार का त्यांच्याबरोबर? प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर आम्हाला युती करायची आहे, करण्याबद्दल दुमत नाही, पण त्याची चर्चा चालू आहे। चर्चा संपल्यानंतर त्याचा योग्य ते निष्कर्ष काढेल। आमची अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पराभूत करणाऱ्या सर्वांना एकत्रित करायचं आणि आम्ही ते करू।